नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदळा गावात जातमुक्त संकल्पनेतून अनोखी होळी वाईट प्रवृत्तीचे दहन करून दिला गावाने ऐक्याचा संदेश. सौंदळा गावात यंदाची होळी पारंपरिक पद्धतीने साजरी न करता सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देत अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. गावकऱ्यांनी सरपंच शरद आरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत जातमुक्त गावाच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी वाईट प्रवृत्तींचे प्रतिकात्मक दहन केले. होळीपूर्वी ग्रामपंचायत परिसरात सर्व समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. आपण सर्व एकच गावकरी एकच कुटुंब हा संदेश देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गावातील लहानांपासून ज्येष्ठापर्यंत प्रत्येकाने कागदावर आपापल्या त्याग करावयाच्या वाईट प्रवृत्तींचा गोष्टी लिहिल्या. या कागदावर जातीभेद, अस्पृश्यता, उच्च नीच भावना, अहंकार, मत्सर, दारूचे व्यसन, अंधश्रद्धा, घरगुती हिंसा, भांडणे, वाईट सवयी, मी जातीचा, स्वार्थीपणाचे दहन, अन्यायाचे दहन अशा विविध नकारात्मक प्रवृत्तींचा उल्लेख करण्यात आला. सर्वांनी एकत्रितपणे हे कागद होळीत टाकून वाईट प्रवृत्तींचे सामूहिक प्रतिकात्मक दहन केले. यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी समतेची शपथ घेतली. जातमुक्त सौंदळा, एकीचे बळ आमचे खरे अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. कार्यक्रमात युवक मंडळ, अहिल्या महिला बचत गट, ग्रामपंचायत सदस्यांचा सक्रिय सहभाग होता. होळी दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरी करताना रासायनिक रंगांना फाटा देत नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे तसेच पाण्याची नासाडी टाळण्याचे आवाहन करण्यात आले. काही युवकांनी गाव स्वच्छता मोहिमी राबवली. या उपक्रमांमुळे गावातील एकोपाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक सलोखा अधिक रूढ झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी सरपंच शरद आरागडे, भीवसेन गरड, गणेश आरागडे, सचिन आरागडे, बाबासाहेब आरागडे, बाबासाहेब बोधक, रामकिसन आरागडे, बाबासाहेब बोधक, बाळासाहेब बोधक, लक्ष्मण आरागडे, स्वाती आरागडे, संगीता बोधक, आशाबाई आरागडे, प्रियंका आरागडे, ज्योती बोधक, रंजना आरागडे, कावेरी आरागडे, अफसाना सय्यद आदी ग्रामस्थांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौंदळा गावाची ही अनोखी होळी पंचक्रोशी चर्चेचा विषय ठरले आहे.